मराठी बालभारती इयत्ता 7वी यातला भाग 4 आणि धडा 16वा. धडा 16वा आहे कोळी. पान क्रमांक आहे 74. हा धडा लिहिला आहे मारुती चितमपल्ली यांनी. हे पक्षी वन्य जीवन विषयक ग्रंथकार, प्रसिद्ध लेखक, अनेक पुस्तकांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं रानवाटा, शब्दांचं धन रातवा, मृग पक्षीशास्त्र घरट्या पलीकडे, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहे. आता या पाठाचा परिचय असा आहे की या पाठामध्ये कोळीण आपले सावज कसे पकडते व आपल्या घरट्याची काळजी कशी घेते, तसेच लेखकांनी छायाचित्रण करण्याचे कोणते व कसे प्रयास केले याचे रोमहर्षक वर्णन या पाठात केलेले आहे. आणि या धड्यातून आपल्याला शिकवण किंवा संदेश काय मिळतो आहे की सृष्टीमधले असलेले सजीव प्राणी मात्र, जीवजंतू, कीटकांचा परिचय व्हायला हवा व त्यांचे जीवनमान आपल्याला कळायला हवे, हे उद्दिष्ट या पाठातून प्रकट झालेले आहे. हॉलिवूड पासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो. वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो. मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो. कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. आता हॉलिवूड म्हणजे काय की अमेरिकेतील चित्रपट निर्मितीचे प्रख्यात ठिकाण. तिथून आता लेखक म्हणतात आहे की तिथून मी गाडी वळवली आणि डोंगराकडे गेलो. आता लेखक काहीतरी शोधतात आहे. मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ 1 तासानं दिसलं. एखाद्या निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्धमातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं. मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळामुळे ते रंगगोपनामुळे दिसत नव्हतं. आता रंगगोपन म्हणजे रंगाचा लेप लावलेला. शेवाळ म्हणजे पाण्यात उगवलेलं हिरव्या रंगाचं गवत. आणि निकेलचे नाणे म्हणजे निकेल या धातूपासून बनवलेले नाणे. आता ते लेखक काहीतरी शोधत होते तर ते त्यांना सापडलं. म्हणजे ते काय शोधत होते तर कोळ्यांचं झापड असलेलं घरटं. मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं. त्या भेगेतून आत पाहिलं. दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीणीने ते घट्ट धरून ठेवलं होतं. मी कोळीण म्हटले आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात, त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. हे घरटं कोळीणीचंच होतं. जमिनीत जवळजवळ 1 फूट खोलवर न दिसणारं ते घरटं. त्यांचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं विणलेलं होतं. रेशमाचा धागा म्हणजे तलम तंतू असलेला धागा. आता हे कोळणीचं जे घर ते शोधत होते ते जमिनी जवळजवळ 1 फूट खोलीवर म्हणजे 1 फूट आतमध्ये असं ते घर त्यांना दिसलं. मला आश्चर्य वाटलं की कोळणीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं. पातं चांगलंच वाकलेलं दिसलं. मी दार सोडून दिलं. आता कोळणीनं काय केलं होतं की चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढलं की म्हणजे तिने इतकं घट्ट दार हे केलं होतं, स्वतःचं रक्षण करायसाठी इतकं व्यवस्थित दार केलं होतं की ते शेवटी लेखकाला दार सोडून द्यावं लागलं. अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं. रात्रीच्या वेळी कोळीण ज्या वेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं. चाकूचं पातं बाजूला काढता क्षणी दार घट्ट बंद झालं. घाबरलेली कोळीण ते दार आतून ओढत होती. बाटलीचं बूच बसावं तसं दार पक्क झाकलं गेलं. ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. आता रात्रीच्या वेळी जेव्हा कोळीण कार्यरत असते तेव्हा तिचं छायाचित्र म्हणजे तिचा फोटो घ्यायचा होता
आणि चाकूचं पातं जसं त्यांनी बंद काढलं तसं दार घट्ट बंद झालं. म्हणजे ती कोळीण जी होती ती दार आतून ओढत होती आणि इतकं पक्क, बाटलीचं बूज जसं पक्क असतं तसं ते दार पक्क झालं आणि म्हणजे त्याच्यात फट देखील दिसत नव्हती. माझी साधन सामग्री घेऊन मी तिथं सायंकाळी पोहोचलो. चंद्राच्या मंद उजेडानं प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते. चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यांमुळे राशीचे ढग प्रकाशमान झाले होते. पावसाची लक्षणं दिसत होती. ज्या घरट्याजवळ खूण केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो. वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी हवा गार होती. गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होतं. परंतु माझ्या पायानजीकच्या त्या जगात मी असा काही गुंग होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला होता. आता वसंत ऋतूमधला तो काळ होता आणि इतकं थंड वारं वाहत असतानाही लेखक त्यांना त्या कोयणीचं जग बघायचं होतं, म्हणून त्यांना बाहेरचा जगाचाही विसर पडला होता. मी स्तब्ध बसलो. माझं सारं लक्ष कोयणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं. कसलीही हालचाल नव्हती, कसलंही चैतन्य नव्हतं. एखाद्या दगडासारखं बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो. जरी दार बंद असलं तरी आतल्या कोयणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती. मला वाटायचं की थोड्या कालावधीत तिला माझा सराव होईल, परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. आता अस्तित्व म्हणजे असण्याची, चैतन्य म्हणजे चेतना आणि नजीकच्या जवळच्या. तर आता लेखक बराच वेळ, एक तासभर बसले होते की त्यांना वाटलं की थोड्या कालावधीत म्हणजे कोयणीला लेखकाचा सराव होईल, पण तिथे दारापलीकडे छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती. थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची. पुन्हा शांत पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो होतो. म्हणजे एवढ्या थंडीत सुद्धा लेखक तिथे बसले होते, तरी पण काही तिथून हालचाल दिसत नव्हती. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. आता लेखकांना असं वाटलं की दार हललं आहे, पण त्यांना तो झालेला भास होता. ते जोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दारावर कोयण वाट पाहत होती. मला ते माहीत होतं. आता ते जोरदार किंचित उघडलं. त्यात काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोयण वाट पाहत होती. म्हणजे तिथे हळूच ते दार उघडलं. किलकिलं म्हणजे थोडंसं उघडलं आणि नंतर तिथे कोण होतं की एक कोयण वाट पाहत होती आणि लेखक म्हणाले की मला ते माहीत होतं. तिथं गूढ होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर झाला होता. कोयण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. सापळा तयार होता. सावध जवळ येण्याची ती वाट पाहत होती. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोयण दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावज ऐकत रात्रभरही राहिली असावी. आता ती प्रतीक्षा म्हणजे ती वाट पाहत होती की कधी एकदा सावज म्हणजे कधी एकदा आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळेल. आणि कदाचित लेखक म्हणतात की ती दबा धरून बसली म्हणजे ती रात्रभरही त्या आपल्या सावजीसाठी, म्हणजे तिचं जे अन्न होतं त्याच्यासाठी ती रात्रभरही थांबली असती. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोयणीला वाट पाहावी लागते. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोयणीनं आपलं बिळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती. आता तिचं जे घर होतं ते इतकं व्यवस्थित होतं की
तिला ते सावज तिच्या दारापर्यंत आल्यावर तिला दार सोडून जाता येत नव्हतं. जर का तिने दार सोडलं असतं तर परत काय झालं असतं की दार बंद होऊन गेलं असतं आणि तिला आपलं घर सोडावं लागलं असतं. तिच्या माघारी तर ते असं काही घट्ट बसलं असतं की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारद झाली असती. पारद होणे म्हणजे शिकार होणे. म्हणजे जर का तिने ते दार बंद केलं असतं तर तिची शिकार झाली असती, म्हणून तिने ते दार ती सोडू शकत नव्हती. झेप घेऊन कोयणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल घरात असतं. आता तिला ते सावज जे आहे, तिचं जे अन्न आहे ते पकडायचं कसं असतं की तिचा एक पाय आतमध्ये, एक पाऊल आतमध्ये आणि केसाळ पंजा त्याला आवळला गेला पाहिजे, नाहीतर ते सावज जे आहे ते हळूच निसटून जाईल आणि तिला एक पाऊल दारात ठेवावं लागतं. म्हणजे तिच्या घराचं दार बंद व्हायला नको. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यू. जर का तिच्या माघारी चुकूनही दार बंद झालं तर तिला आपलं घर परत परक होऊन जाईल. बिळापासून एक हातभर अंतरावर दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. पात बाजूला लवली तसं राखी पाठ असलेलं पावट्या एवढं सोबक दिसलं. सोबक म्हणजे एक प्रकारचं कीटक. ते वेडवाकडं जमिनीवरून जात होतं, काहीतरी शोधत होतं. मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं, पुन्हा मागे वळत होतं आणि अडखळत कोयणीच्या झापाजवळ जात होतं. आता जसं गिरकी घेणं म्हणजे स्वतःभोवती गोल फिरणं. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. उत्कंठा वाढवणं म्हणजे पुढे काय होईल याची आपल्याला हे होणं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती, परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढेच जात होतं. शेवटच्या क्षणी ते वळलं. अरेच्छा, ते वाचलं तर, पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात होतं. आता हे खूपच उत्कंठा वाढवण्यासारखं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते सावज पुढे पुढे जात होतं आणि शेवटच्या क्षणी ते मागे वळलं, पण वाचलं आणि पण परत ते पुढेच जात होतं. ते सोबक अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं. कोयणीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेवरून वर असलेलं सोबक तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती. आता सोबक म्हणजे जे कीटक होतं ते त्या सापळ्याकडे जात होतं, म्हणजे त्या कोयणीच्या घराकडे जात होतं. आणि जसं दार कंपित झालं, थोडंसं किलकिलं म्हणजे थोडंसं उघडलं, तसंच सोबक तिला दिसत नव्हतं तरी सोबक आहे इथे याची तिला चाहूल लागलेली होती. क्षणभर कीटकाच्या पावलाचा कंप तिला जाणवला. म्हणजे तिला कसं जाणवलं का, त्या कीटकाच्या पावलांच्या कंपावरून. त्याच्या पावलांचा आवाज जमिनी खालून तिनं ओळखला होता. म्हणजे जे कंपन होतात त्याच्यातनं तिने तो आवाज ओळखला होता. सोबक वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं. दार हललं, थोडं उघडलं गेलं. कोयण आत अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. अधीर होणे म्हणजे अस्वस्थ होणे किंवा बेचैन होणे. दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो. त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं. कोयणीचे डोळे चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे चमकत होते. म्हणजे कोयण दारापलीकडून थोडी वर आली होती, कारण तिला ते कीटकाचं अस्तित्व जाणवलं होतं. निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती. सोबक वाट पाहत असलेल्या मृत्यूकडे जात होतं. सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं, एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं. त्या अजागर कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती, परंतु मी तटस्थ राहिलो. म्हणजे लेखकांना असं वाटत होतं की आपण याला मदत करावी, पण तरीही लेखक काहीही करू शकत नव्हते. सोबक जवळ गेलं तर दार किंचित खाली पडलं. आता जसं सोबक त्या कोयणीच्या जाळ्याजवळ गेलं तसंच दार किंचित खाली पडलं.
दाराजवळ येणाऱ्या सोबतच्या पावलाचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळीण चुळबुळ करू लागली. चुळबुळ करणे म्हणजे अस्वस्थपणे हालचाल करणे. कीटकांच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी. कोळणीला सोबगाच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटलं असावं, परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं. आता लेखक म्हणतात की कीटकांना आवाजाचं आवाज त्यांना फार लवकर ऐकू येतात. म्हणजे सोबग इतक्या हळू येत होता तरी तिला ऐकू आला. तर मी माझ्या पावलांमुळे तिला काय वाटत असेल. दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील संमिश्र आवाज येत होते. दूरवरचा कर्कश भोंगा, मोटारीच्या करण्यांचे व आगगाडींचे आवाज दुरून ऐकू येत होते. सोबत छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. लक्ष वेधणे म्हणजे नजर खेचून घेणे. सोबत एखाद्या खुळ्यासारखं नकळत कोळणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेत जात होतं. ते तिथं पोचलं. छिद्रासमोर आलं. दार हललं नाही. सावध जवळ आल्याची जाणीव कोळणीला निश्चितपणे झाली होती. तिनं आता अजिबात हालचाल केली नाही. तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं. आता सोबक तिच्या दाराजवळ आलं तरीही दार हललं नाही. तिला जाणीव झाली की आपलं सावज आलेलं आहे, तरी पण दार हललं नाही. आता सोबकची सुटका होईल असं लेखकाला वाटून गेलं. माझ्या अस्तित्वामुळे कोळीण अस्वस्थ झाली असावी. कदाचित नकळत मी सोबकचा जीव वाचवला असेल. मला थोडंसं बरं वाटलं. काळ्या फटीत काही हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादाबाहेर सोबत गेलं होतं. काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं. इतक्यात काळी राक्षसीण जमिनीतून वर आली. आता असं वाटलं की काहीही सोबत वाचलं आहे असं वाटलं आणि ते समोर चालत गेलं. तेवढ्यात ती काळी राक्षसीण म्हणजे कोण, तर कोळीण वर आली. दार सतार उघडलं गेलं. केसा हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. कुरूप म्हणजे विद्रूप किंवा असुंदर असं. त्यांनी केसा हात आपला दांडक्याप्रमाणे बडवत छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पावलांनी त्याला आवळलं. लगेच दृष्टीआड झाली. म्हणजे सावज तिने पकडलं होतं कोळणीने सोबगला. परत जमिनीखालच्या गूढ अंधाऱ्या जगात गेली. एका क्षणात कोळीण दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली, पार जमिनीच्या पडद्याआड. तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता. मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोळणीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. आता त्यांना ही घटना घडेल असं अपेक्षा होती, परंतु कोळीण दिसली म्हणून ते आश्चर्यचकित झाले. म्हणजे लेखक आश्चर्यचकित झाले. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवता डोंगरावरच्या त्या विदभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. आता लक्ष केंद्रित झालं म्हणजे परत तिथे लक्ष गेलं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. म्हणजे लेखक फार गारठून गेले आणि दिव्याच्या प्रकाशांकडे पाहत होते, म्हणजे थोडंसं ऊब येईल म्हणून. नंतर कोळणीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली. ढेकळं म्हणजे काय, मातीचे गोळे. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोक टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळणीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. म्हणजे लेखकांनी स्टुडिओमध्ये कोळणीचं घरटं तयार केलं. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मनं चित्रण करता आलं नसतं. म्हणजे लेखकांना त्या कोळणीत सावज कसं घेते याचं किंवा कोळणीचं एकूण जीवनमानाचं चित्रण करायचं होतं, म्हणून त्यांनी सगळं हे केलं. अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तिनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. म्हणजे अगदी क्षुद्र कीटक म्हणजे अगदी छोटा कीटक. जसा व्यक्तिनुसार प्रकृतीमध्ये बदल होतो तसाच कीटकांमध्येही होतो. बुद्धिशून्य अथवा
मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळणीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळणींपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं. आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांनी पुन्हा कधी उघडली नाही. जणू काही त्यांनी समाधीच घेतली. म्हणजे काही काही कोळणींनी काय केलं की त्यांना काही खाय प्यायचंच नाहीये असं केलं आणि आपले दारं बंद करून घेतले आणि तिथेच समाधी घेतली. म्हणजे तिथेच त्यांनी आपला जीव दिला. काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेरानं कधीच करता आलं नाही. म्हणजे लेखकांना काय करायचं होतं की कोळीण सावज कसा पकडते. एका कोळणीनं आपल्या घरट्याचा त्याग केला. कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. एक जी कोळण होती ती बाहेर चालली गेली. नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्या डझनभर कोळणींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारकाच बनली. म्हणजे लेखकांना जसं पाहिजे होतं कोळणीचं चित्रण त्यापैकी म्हणजे डझनभर म्हणजे 1 डझन त्यांनी कोळणी आणल्या. त्यापैकी फक्त एक कोळण कीटक जे आहे ती त्यांची तारका म्हणजे त्यांच्या हिरोईन बनली. ती डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेरासमोर ती करून दाखवी. म्हणजे जसं डोंगरात त्यांनी पाहिलं तसं ती कॅमेरासमोर करून दाखवायची. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशीच ती करी. सोबगला ती अगदी सहज पकडे. माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. फाच्याच्या दारावर कोळणीच्या एका काळ्या कोळणीनं अजिबात संघर्ष केला नाही. सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. जादूची कांडी फिरणे म्हणजे चमत्कार होणे. आता काहीतरी रोमहर्षक पाहिजे होतं यांना, तर ती काय करायची, सोबग जेव्हा आला तेव्हा सहज पकडायची. पण त्यांना असं वेगळं काहीतरी पाहिजे होतं. पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळणीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक झाली तर नसेल ना असं वाटलं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल. परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. आता दुसरी एक कोळण जी होती तिला पूर्ण सुरकतून टाकलं होतं. शोषून म्हणजे चुसून टाकलं होतं. मला हवं होतं की माझ्या कोळण तारकेला सावज सहजपणे चित्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेरानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येई, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळे. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई. विजेच्या गतीनं नाहीसे होणे म्हणजे झटकन दिसेनासे होणे. कोळणीच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं. परंतु कोळण अजिबात त्याच्या वाटेला जात नसे. मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलद जाई, परंतु दार उघडले जात नसे. माझा तर्क असा की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा. कोळणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता. तिला हवं होतं रोजचं खाणं. बागेतील दगडाखाली कोळणीचं भक्ष्य शोधताना मला एक लहान शतपाद मिळाला. आता शतपाद म्हणजे ज्याला 100 पाय असलेला लहानसा कीटक. सोबगचा जसा ती निकाल लावत असे त्याचप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली. म्हणजे जसं सोबग एक छोटंसं कीटक होतं त्याचे तिने विल्हेवाट लावली, तशीच त्या शतपादाची म्हणजे 100 पावले असलेल्या कीटकाची पण तिने विल्हेवाट लावली. मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला. मी 8 पाय असलेले कीटक जमा केले. माझ्या खोलीतल्या बाटल्यामधून सर्व आकाराचे शतपाद भरून ठेवले. जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याची सोय करायला हवी. कॅमेरानं क्षणेक दृश्य
टिपत होतो. तसंच बागेत दगडांची उलटपालट करण्यात अनेक तास जात असत. वॉलनट म्हणजे काय? अक्रोड. जसे लहान, मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात, तसे मी शतपथ लावले. त्यात अति लहान, मध्यम, लहान लहान, मध्यम मोठे, लहान लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली. मी रोज कोयणीला शतपात खाऊ घालायचा. गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपात प्रत्येक आठवड्यात द्यायचा. म्हणजे त्यांनी काय केलं की दर आठवड्यामध्ये छोटे 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 आणि मग मोठे मोठे, मध्यम आणि मग मोठे असे शतपात तिला, कोयणीला ते खाऊ घालायचे. माझ्या कोयणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं पढवत होतो. प्रत्येक आठवड्यात मी मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी. म्हणजे दर आठवड्यामध्ये ती काय करायची की आधीच्या आठवड्यापेक्षा मोठा शतपात ती खायची. असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली. शतपादाला 100 पाय असले तरी त्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करीत असत. आता 100 पावलं असले तरी 50 पावलं हे त्याचे म्हणजे स्वतःचं शरीर वाचवायसाठी तो शतपाद असं करायचा. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेरानं टिपत असे. एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती. म्हणजे एकदा काय हे झालं की शतपाद स्वतःचा जीव वाचवू शकला. दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता. असा समय आला होता की त्यानं माझ्या कोयणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं. दार किंचित उघडं होतं. त्यातून तिचे पाय दिसायचे. त्याच्याशी झटपट करत असताना ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपात तिच्याभोवतं वेटोळं घालण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते. त्या क्षणी संधी साधून कोयणीनं शतपादला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. म्हणजे एकदा असं झालं की शतपाद जिंकत होता, म्हणजे कोयण हारत होती, पण तरीही तिने काय केलं की बरोबर संधी साधली आणि त्याला विळखा घातला. विळखा घातला म्हणजे गोल त्याला धरलं आणि छिद्रात घेऊन नाहीशी झाली. आणि तसंच ते काळं छिद्र पूर्ण झाकल्या गेलं आणि नंतर फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. असा हा कोयणीचा धडा आहे. म्हणजे खूपच रोमहर्षक वर्णन लेखकाने आपल्या समोर मांडलेलं आहे. आता यातले प्रश्न बघू. आता आपण एखादं कीटक आपल्या घराजवळ बघतो तर त्याचं वर्णन आपण एखाद्या वहीवर लिहू शकतो. तर एखादं कीटक आपण त्याचा अभ्यास करायचा, आपण तेही करू शकतो. तर हा झाला तुमचा तोंडी प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की लेखकाने कसं वर्णन केलं कोयणीचं आणि सोबगाचं किंवा कोयणीचं आणि शतपादाचं, हे पण लिहून बघायचं आहे.